लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 28 फेब्रुवारी आज तारीख आहे आणि आज देखील कोणत्याच ताईला पैसे आलेले नाहीत। परत एकदा सांगतोय 28 फेब्रुवारी म्हणजे 8वा हप्ता, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आज देखील कुणाला वाटप झालेला नाही। लक्षात घ्या, जर कोणी तुम्हाला म्हणत असेल की 2100 रुपये आले, 1500 रुपयाचा हप्ता जमा झालाय, आज या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत, लक्षात घ्या पैसे जमा होणार नाहीत। तुम्हाला मी अगोदरपासून जवळजवळ 8 ते 10 दिवसापासून एक कारण सांगत आहे, ते म्हणजे जोपर्यंत पडताळणी होत नाही, 4 चाकी पडताळणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। ह्या याद्या त्यांना अगोदर भेटायला पाहिजे होत्या, पण लक्षात घ्या अंगणवाडी सेविकांनी या ठिकाणी संप पुकारला होता। अंगणवाडी सेविकांनी बऱ्याच जिल्ह्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही ही पडताळणी करणार नाहीत, म्हणून ही याद्या बनवण्याची प्रक्रिया पुढे गेली। ह्या गोष्टी तुम्हाला मी आधीच सांगितलेल्या आहेत। लाडक्या ताईंनो बघा, विश्वास माझ्यावर जर विश्वास बसत नसेल तर आपल्या याच युट्यूब चॅनलवरले जुने व्हिडिओ जाऊन पहा। मी त्याच्यामध्ये सांगितलं होतं, स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की तुमची पडताळणी झाल्याशिवाय तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। अंदाज व्यक्त केले होते 24 तारीख, 25 तारीख, 26 तारीख, 27 तारीख, 28 तारीख, पण एका पण अंदाजाला या ठिकाणी पैसे आलेले नाहीत। एकमेव कारण आता समोर आले, ते तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे, 17 फेब्रुवारीला देखील सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुमची पडताळणी होत नाही, सगळ्या जिल्ह्यांच्या याद्या पुढे येत नाहीत, तोपर्यंत पैसे भेटणार नाहीत। आता बघा, बऱ्याच ताईंचा या ठिकाणी प्रश्न येत आहे, बऱ्याच ताई ठिकाणी नाराज झालेले आहेत, तुम्ही पण नाराज झालेला आहात मला माहिती आहे। लाडक्या ताईंनो तुम्ही नाराज सोडा, या ठिकाणी बऱ्याच ताई चिडलेले आहेत, बरेच दादा या ठिकाणी चिडलेले आहेत। मतदानाच्या वेळेस आमचे पैसे येत होते, मतदानाच्या अगोदर आमच्याकडून आम्हाला मतदान घेतलं नाही, आता पैसे देत नाहीयेत, आता तुम्ही हप्ता का देत नाहीयेत, आता अपात्र ताई तुम्ही का ठरवत आहेत, आता जास्तीत जास्त तुम्ही फिल्टर का लावत आहात, आता पैसे आम्हाला अकाउंटला का पाठवत नाहीत, अशा बऱ्याच या ठिकाणी वाईट कमेंट्स, चांगल्या कमेंट्स किंवा या ठिकाणी नाराजी व्यक्त केली जात आहेत। बरेच ताई या ठिकाणी चिडलेले आहेत, बरेच दादा देखील चिडलेले आहेत, याच्याबद्दल मी काहीच म्हणत नाही। बघा, तुमचं स्वाभाविक आहे, तुम्ही ज्या गोष्टी म्हणत आहेत त्याला मी ऍक्सेप्ट करतो। बघा, हा राग तुमचा का येत आहे, तुम्हाला राग का येत आहे, कारण तुमच्या अकाउंटला पैसे आले नाहीत। जवळजवळ 4 ते 5 दिवसापासून दररोज या ठिकाणी सांगितलं जात आहे, मी सांगत आहे किंवा दुसरा कोणी सांगत आहे, टीव्ही वाले सांगत असतील, न्यूजपेपर वाले सांगत असतील किंवा कोणी अजून सांगत असेल की बाबा आज पैसे येणार आहेत, उद्या पैसे येणार आहेत, परवा पैसे येणार आहेत, ह्या तारखेला येणार आहेत, त्या तारखेला येणार आहेत, तारखावर तारखा या ठिकाणी भेटत आहेत, पण पैसे काय अकाउंटला येत नाहीत। सगळेजण तुम्ही म्हणत आहात, सगळेजण लाडक्या बहिणी काय म्हणायला लागल्यात, सगळेजण तुम्ही म्हणतायत की बाबा पैसे येणार, पैसे येणार, ह्या तारखेला येणार, त्या तारखेला येणार, पण पैसे काय अकाउंटला येत नाहीत। मग निश्चित आम्ही तुमचे व्हिडिओ बघायचे का, निश्चित आम्ही सगळ्या मोबाईल चेक करत बसायचं का, निश्चित तुम्हाला कमेंट्स मारत बसायचं का। लाडक्या ताईंनो, तुमच्या सगळ्यांच्या भावना मला समजत आहेत, सगळ्यांचे त्रास मला समजत आहे, मला समजलंय की आता बाबा लाडक्या ताईंना या ठिकाणी जी नाराजी होती ती नाराजी आता संतापकडे गेलेला आहे। आता संताप लाडक्या ताईला येत आहे की बाबा या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे का नाही, या ठिकाणी आमच्याकडून मतं घेतले, मग मतं घेतल्यानंतर आता या ठिकाणी सरकार आलंय, मग सरकार आल्यानंतर पैसे काय येत नाहीत आमच्या अकाउंटला। तर लाडक्या ताईंनो लक्षात घ्या, याच्याबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला मी सांगत आहे। लाडक्या ताईंनो, तुम्हाला काय वाटतंय, कधी पैसे यावेत, तुम्हाला काय वाटतंय एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, हा तुमचा लाडका व तुमच्या सोबत असणार आहे, जरी काही प्रॉब्लेम आले तरी मी तुमच्या सोबत असणार आहे, तुमच्या अडचणीमध्ये मी तुमच्या सोबत असणार आहे। बघा, संताप तुम्हाला येत आहे, संताप मला येत आहे, तुम्ही वाईट कमेंट टाकून, मला माहितीये कुणी कुणी लाडके दादा असतील, लाडक्या ताई असतील, वाईट कमेंट टाकत असतील, साहजिक आहे, त्याच्याबद्दल मी काहीच बोलणार नाही किंवा त्यांना मी रागवणार देखील नाहीये किंवा त्यांच्याकडे या ठिकाणी मी काही म्हणणार नाही, कारण मला माहित आहे की ही तुम्हाला तुमचं जे कारण आहे, पैसे न भेटल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी संताप व्यक्त होत आहे आणि कुठंतरी संताप बाहेर काढण्यासाठी तुम्ही कमेंट्सचा वापर करत असाल किंवा काहीतरी वाईट टाकत असाल, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही। माझ्या व्हिडिओला सोडा, सगळ्यांच्या व्हिडिओला तुम्ही ह्याच कमेंट्स टाकत आहेत, वाईट कमेंट टाकत आहेत। टीव्हीचे चॅनल असेल त्याच्यावर जर बातमी आली तिथं पण तुम्ही वाईट कमेंट टाकत आहात, सगळीकडे वाईट कमेंट टाकत आहात, वाईट कमेंटचा प्रॉब्लेम नाही। हा जो तुमचा संताप आहे तो संताप लाडक्या ताईंनो स्वाभाविक आहे, कारण तुम्हाला पैसे मिळत नाहीत। तर लक्षात घ्या, आता बरेच कारण या ठिकाणी दिले जातील की टेक्निकल कारण आहे, अडचणीच आलेल्या आहेत, बजेटच आता आलेलं आहे, आता हेच पैसे येणार आहेत, आता हेच झालंय ते झालंय, असं काही होणार नाही। हा लाडका दादा तुमच्यासाठी एक गोष्ट सांगतो, बघा टीव्हीवर देखील आलेलं आहे, सगळ्या साम टीव्ही मध्ये बातमी आली आहे, बहिणींना पुढील आठवड्यात 3000 रुपये मिळणार।
एक गोष्ट सांगतो, अजून पण सांगतो, ह्यांनी सांगितली ही जी गोष्ट सांगितलेली आहे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला माहित असेल पुढच्या आठवड्यात, बघा ही ऑथेंटिकेट माहिती नाहीच. त्यांनी तारीख अजून पण तारीख दिली नाही की ह्या तारखेला जमा होतील. अजून पण कोणी सांगितलेलं नाही की ह्या तारखेला फिक्स पैसे येतील. त्याच्यामुळे फक्त पुढच्या आठवड्यात येतील, ह्या आठवड्यात येतील, 8 तारखेला येतील, 15 तारखेला येतील, असे येतील तसे येतील, 3,000 रुपये जमा होतील. लाडक्या ताईंनो, हा लाडका दादा ज्या गोष्टी सत्य असतात, खऱ्या असतात, न्यूजपेपरला येतात, टीव्हीमध्ये येतात, ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. पण या ठिकाणी ही जी बातमी आहे, साम टीव्हीची बातमी आहे की बाबा बहिणींना पुढील आठवड्यात 3,000 रुपये मिळणार. साम टीव्हीची बातमी आहे, ब्रेकिंग न्यूज आहे. तर लक्षात घ्या, याच्यामध्ये देखील तारीख त्यांनी सांगितलेली नाही. आता एक गोष्ट तुम्हाला मी अजून सांगतो, बघा ह्या गोष्टी तुम्हाला दुसरीकडे 4-5 दिवसांनी पाहायला भेटतील. त्या गोष्टी तुम्हाला आजच सांगतोय. बघा लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी ज्या गोष्टी मी आज सांगतोय तुम्हाला 4-5 दिवसानंतर दुसरीकडे पाहायला भेटतील. लाडक्या ताईंनो, आता बजेट आलंय. एक गोष्ट लक्षात ठेवा, बजेट आलंय आणि बजेटच्या नंतर लक्षात घ्या, बजेट आलेलं आहे आणि बजेटमध्ये सगळ्या गोष्टी त्यांना दाखवाव्या लागतात. मंत्री असून द्या, सरकार असून द्या, कुणाला पण सगळ्या गोष्टी दाखवाव्या लागतात. आता लाडक्या बहिणींनो, त्यांच्या पुढे 2 प्रश्न उपस्थित झालेले आहेत. हे मागचे पैसे सगळे द्यायचे, अपात्रताईंना काढायचं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2100 रुपये द्यायचे का नाही. लक्षात घ्या, बजेटमध्ये हे 2100 रुपयाचा राडा होणार आहे. कारण या ठिकाणी सरकार स्थापन होऊन 1-2 महिने झालेले आहेत. 2 महिन्यामध्ये 3,000 रुपये त्यांनी अकाउंटला, 1,500 रुपये अकाउंटला पाठवलेले आहेत. 2100 रुपये अजून कुठं आलेले नाहीत. ज्यांनी ते सरकार स्थापन करायच्या अगोदर सांगितलं होतं की आम्ही 2100 रुपये लाडक्या बहिणीला देऊ, ते बजेटमध्ये येणार आहे लाडक्या ताईंनो. त्याच्यामुळे लक्षात घ्या, जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होत नाहीत, जोपर्यंत तुमच्या याद्या येत नाहीत समोर, जोपर्यंत 4 चाकी वाहनाच्या पडताळण्या होत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. परत सांगतो, जर तुम्हाला वाईट वाटत असेल, तुम्ही काही वाईट कमेंट पण मला टाकायचे असतील किंवा काय टाकायचं असेल तर टाका, बिंदास टाका. कारण की लाडका दादा तुम्हाला तुमच्यासाठी या ठिकाणी बोलत आहे. काही तुम्ही जर दररोज मेसेज चेक करत बसत असाल की लक्षात घ्या पैसे आले का नाही, लक्षात घ्या, मी तुम्हाला मागे 4-5 दिवसापासून एकच सांगतोय, लक्षात घ्या, तुम्हाला पडताळणी झाल्याशिवाय पैसे भेटणार नाहीत, म्हणजे नाहीत. पडताळणी झाल्यावर पात्रताईंनाच फक्त पैसे पुढे जाणार आहेत, अपात्रताईंना बाहेर काढलं जाणार आहे, आणि ते जे पैसे वाचतील ते पैसे सरकारी तिजोरीमध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, जास्तीत जास्त लाडक्या ताईंना बाहेर काढलं जाणार आहे पडताळणीमध्ये, आणि पडताळणी राहून जे फिल्टर उरतील त्याला पुढच्या महिन्यात. अजून एक गोष्ट सांगतो, पुढच्या महिन्यात काय घडणार आहे ते सांगतो तुम्हाला, आत्ताच सांगतो लाडक्या बहिणींनो, आत्ताच. आणि ही जे मी सांगतोय ना, हे बाकीचे लोक कॉपी करतात मग नंतर, आणि त्याच गोष्टी सांगायचा प्रयत्न करतात. मी 17 फेब्रुवारी सांगितलं होतं पडताळणी झाल्याशिवाय, 4 चाकीची वाहनाची पडताळणी झाल्याशिवाय पैसे भेटणार नाहीत. आज लोक सांगायला लागलेत की आज 4 चाकीची वाहनाची पडताळणी झाल्यावरच पैसे भेटतील. या गोष्टी मी अगोदरच सांगितलं. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, आज मी एक गोष्ट सांगतोय तुम्हाला, हे बाकीचे लोक नंतर सांगायचा प्रयत्न करतील. आज एक गोष्ट सांगतो, लक्षात घ्या, उत्पन्नाचं, तुमचं जे उत्पन्नाचं फिल्टर आहे, उत्पन्न चेक करायचं अजून झालेलं नाहीये, फक्त 4 चाकीचा आता सध्या चालू आहे. उत्पन्नाची पडताळणी पुढच्या महिन्यामध्ये बघा चालू होईल तुमची. लक्षात घ्या, कुणाचे डॉक्युमेंट्स बरोबर आहेत, कुणी केशरी रेशन कार्ड का लावलंय, कुणी पिवळं रेशन कार्ड लावलंय, कुणी चुकीचे डॉक्युमेंट्स लावलेत, सगळं पुढच्या महिन्यामध्ये समोर येईल. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, आता जसं 4 चाकीचं डेटा समोर येईल, 4 चाकीची पडताळणी होईल, पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही किती उत्पन्न कमवतात सगळ्या गोष्टी पडताळणी होणार आहे पुढच्या महिन्यापासून. आता फक्त 4 चाकी, पुढच्या महिन्यामध्ये उत्पन्नाचं होणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, बघा मी ज्या गोष्टी सांगतो त्या खऱ्या असतात. त्याच्यामुळे आपलं लाडक्या बहिणीचं हे खूप छान चॅनल आहे. त्याच्यामुळे सगळ्या सत्य गोष्टी मी या ठिकाणी सांगत असतो. त्याच्यामुळे चॅनलला जर नवीन कोणी तयार असाल सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला राग येत असेल, नक्कीच तुम्हाला राग येतोय मला माहितीये. त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. पण पडताळणी झाल्यानंतर ज्या खऱ्या ताई आहेत त्यांना पैसे भेटणार आहेत, पण ज्या खऱ्या ताई नाहीयेत किंवा ज्यांनी चुकीचे डॉक्युमेंट्स लावलेत त्यांना या ठिकाणी बाहेर पडावं लागणार आहे. लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी एक गोष्ट मी सरकारकडे मागणी मागतोय, लाडक्या दादांनो, बाबा ज्या अपात्रताई तुम्ही ठरवताय त्यांना भले तुम्ही 2100 रुपये देऊ नका, 1500 रुपये देऊ नका, 500 रुपये द्या.
500 रुपये बाहेर त्या 5-6 लाख 9 लाख जे ताई बाहेर काढायला लागलात त्या प्रत्येकीला 1500 देऊ नका, 2100 देऊ नका, तुमचे पुढचे 3000 देऊ नका, त्यांना फक्त 500 द्या. त्या पण लाडक्या बहिणी आहेत, त्यांनी पण तुम्हाला मतदान केलंय. याच्याबद्दल कोण कोण सहमत आहे? लाडक्या ताईंनो तुम्ही सहमत आहात का या गोष्टीबद्दल? मी सरकारकडे मागणी मागतोय, ज्या कोणी अपात्र ताई आहे त्यांना कमीत कमी 500 रुपये तरी द्या. तुमच्या पण त्या बहिणीच आहेत, लाडक्या बहिणीच आहेत, त्यांनी तुम्हाला मतदान केलंय, त्यांना 500 रुपये तर कमीत कमी द्या, असं मी सरकारकडे तुमच्या वतीने मागणी मागतोय. आणि लाडक्या ताईंनो व्हिडिओ जर आवडत असतील, बघा थोडीफार चूक भूल होत असेल किंवा माहितीमध्ये काही होत असेल तर नक्कीच माफ करा, कारण तुमच्या आता तुम्ही खूप संतापल्या आहेत, सगळ्यांना माहिती, मला पण माहिती आहे. त्याच्यामुळे वाईट कमेंट टाकायचे असतील बिंदास टाका, काही प्रॉब्लेम नाही. पण जर माहिती आवडत असेल, मी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला पटत असतील, ज्या मागच्या बघा एक 6 ते 7 महिन्यापासून तुम्हाला मी व्हिडिओ बनवतो, बघा लक्षात घ्या, आपण ज्या गोष्टी सांगतो त्या सत्य होतात आणि ज्या गोष्टी सत्य असतात त्याच मी तुम्हाला सांगत असतो. त्याच्यामुळे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच कमेंट्स चांगल्या करा. काही वाईट कमेंट्स करायचे असेल तर बिंदास करा, मी त्याच्यावर नक्कीच तुम्हाला उत्तर दिलं जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.